दर्शको, आपण पाहतोय सध्या या ठिकाणी सोलापुरातील रमाई झोपडपट्टी या ठिकाणी आहोत। या ठिकाणी अजित पवार गटाकडून उमेदवार आहेत, ते होम टू होम प्रचार करतायत आणि आपण तेथील कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील यांची संवाद साधतोय। समस्येत उमेदवार आहेत त्यांचे थेट आपण संवाद साधूया, काय भावना आहे त्यांच्या। नमस्कार दादा। नमस्कार, नाव सांगा आपलं, प्रभाग। मी सुजित राजू अवघडे, प्रभाग क्रमांक 1 हां मधून अनुसूचित जातीमधून लढतोय। हां एकंदरीत तुम्ही आता होम टू होम प्रचार करताय, काय वातावरण आहे, काय भावना आहेत? भावना तर अशा आहेत, जनतेची भावना काय, जे मागील 10 वर्षाखाली भाजपचे नगरसेवक होते, 2 टर्म भाजपचे नगरसेवक होते, आता तुम्ही सुद्धा बघतायच भाजपच्या नगरसेवकांनी येथील काहीच कामं केलेले आहेत। त्यामुळं लोकांच्या मनात प्रचंड रोष आहे। भाजप उमेदवाराच्या विरोधात लोकांचा प्रचंड रोष आहे। प्रत्येक जण गेल्यावर म्हणतात बघा, फक्त उमेदवार निवडणुकीच्या वेळेसच येतात, काम झालेलं नाही, काय नाही काय नाही। आम्ही लोकांना आव्हान करतो, लोक पण म्हणतात यावेळेस आम्ही तुम्हाला चान्स देऊ, यावेळेस चान्स देतो, मतदान करतो, तुम्हाला निवडून आणतो, पण आमची कामं करा, कारण तुम्ही या प्रभागात स्लम भाग असल्यामुळे इथे कामं झालेले नाहीत। भाजपचे नगरसेवक फक्त मतदानापुरते येतात, काम न करता फक्त मतदानानंतर येतात आणि मतदानाच्या आधीच काय तर उभं करायचं, स्टंडबाजी करायचं, हे मंजूर केलो ते मंजूर केलो। मतदान 1-2-3 महिने किंवा 6 महिने आधी म्हणल्यावर त्यांनी उघड टेंडर काढले, नोटीस काढले, असं करू ते करू, अजून ते सुद्धा कामं चालू नाहीत। त्यामुळे येथील जनतेचे प्रचंड हाल होत आहेत। त्यामुळे सर्वजण भाजपचा निषेध करत आहेत। यावेळेस आम्हाला चांगलं पूरक असं वातावरण आहे। प्रमुख समस्या काय आहेत असं जाणवतं आणि ते सोडवणार आहेत? प्रमुख समस्या म्हणजे इथे ड्रेनेज लाईन, रस्ता आणि पाणी, ह्या तीनच प्रमुख भरपूर मोठ्या समस्या आहेत। मग प्रथमतः तर आम्ही इथे निवडून आल्यावर झाल्या प्रथमतः आम्ही ड्रेनेज लाईनची समस्या आणि पिण्याच्या पाण्याची समस्या आहे ना, सर्वात प्रथम ते रस्ते, पण आता ड्रेनेज लाईन झाल्याशिवाय आपण रस्ते करू शकत नाही। सर्वात मोठे ड्रेनेज लाईन, कारण आपण रस्ते जर आधी केलो तर मग परत ड्रेनेज लाईनची वेळेस खोदावं लागतं। त्यामुळे प्रमुखतः ड्रेनेज लाईनच पूर्ण करून घ्यावी लागेल। ते झाल्यावरच मग नंतर ना रस्त्याची समस्या होईल। बेरोजगार तरुण आहेत तर त्यांच्या बेरोजगार तरुण व येथील महिला पण अशा भरपूर आहेत। शैक्षणिक आरोग्य समस्या काय हो, आमचा महिलांसाठी एक मोठा बचत गटामार्फत इथं उद्योग आणायचा विचार आहे। विचार आहे? हा, आणि एकंदरीत बेरोजगार मतदारांना काय आव्हान करा? मतदारांना आव्हान एवढंच करेन मी, यावेळेस आम्हाला चान्स देऊन बघावा। चान्स दिला तर आम्ही प्रभागामध्ये कोणतीही समस्या ठेवणार नाही। हा प्रभाग आम्ही स्मार्ट करू पाहणार आहे आणि स्मार्टच करणार आहे। जसं अजितदादांनी बारामती स्मार्ट केलेलं आहे ना, तसं येथील सर्व मतदारांनी सोलापूरच्या अजितदादांना एकदा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांना चान्स द्यावा। आम्ही 100% सोलापूर हे स्मार्ट सोलापूर करून टाकू। भाजपचे लोक काम करत नाही एक वेळेस, यावेळेस आम्हाला सोलापूर जनतेनं फक्त साथ द्यावी आणि 15 तारखेच्या मतदानाच्या वेळेस मतदान करावं। 100% आम्ही सोलापूर सुजलाम आणि सुफलाम करू। आणि पाणी आहे ना, जे पाण्याचा आपला प्रश्न आहे, अजितदादांची जर आमची जर सत्ता सोलापुरात आली तर 100% 1 दिवसाआड पाणी आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आणणारच, हे आम्ही ग्वाही देतो। सुजलाम करू। काही इतर उमेदवार आहेत, काही नाव सांगा, प्रभाग। शुभांगी अमोल कळंब, प्रभाग क्रमांक 1 मधून आहे। काय तुमच्या भावना आहेत? उमेदवार म्हणून लढताय, प्रत्यक्ष मतदारांना भेटताय, आव्हान करताय, प्रत्यक्षांमध्ये जाताना म्हणजे एकतर आम्हालाच जायला येत नाही शक्यतो, कारण रस्तेच इथले असे आहेत, जिकडे तिकडे ड्रेनेजचं पाणीच आहे सगळीकडे। इथले माणसं म्हणजे कसे राहतात ह्याचाच मी विचार करते अजून पण। आणि प्रथमतः तर आल्यावर म्हणजे आमचं हेच ध्येय असणार आहे की आपला प्रभाग सुसज्ज करायचा। मतदारांच्या भावना काय, मतदार काय सांगतात? आता जिकडे तिकडे जाईल तिकडे ते आम्हाला दाखवत आहेत। प्रथमतः इकडे या, हे बघा ड्रेनेजचं पाणी, इकडे या, हे बघा नळाचं पाणी येतच नाही, असं तसं म्हणून सांगतायत सगळं। काय तुम्हाला साथ देणार असं काय? साथ देणारे तर आहेतच आता। हा, परिवर्तन होईल? हो, होणार ना 100%। तुम्ही सुद्धा उमेदवार म्हणून आहात, प्रभाग सांगा, नाव सांगा। प्रभाग क्रमांक 1 नंदा रवींद्र कांगरे, मी माझी नगरसेविका आहे, 2002 पासून आहे। आणि नंतर आमचा सामाजिक कार्य चालूच आहे, पण अनुभव आहे, अनुभव आहे। आता परत उभारला, आता उभारले, पक्षाने संधी दिली आणि माझे मिस्टर पण महापालिकेत 37 वर्ष सर्व्हिस केलेले आहेत, त्यामुळे त्यांना महापालिकेचा मोठा अनुभव आहे। आणि आता आम्ही प्रभागात जातोय, पण इतक्या भयंकर समस्या आहेत की सुरुवातीला ड्रेनेज लाईन करावं, मूलभूत गरजा म्हणजे काहीच नाही इथं। पाहतोय ड्रेनेज लाईन नाही, पाण्याची पाईपलाईन नाही, रस्ते नाहीत। मला आमच्या जनतेची मला इतकं हे वाटेल, त्यांना काय म्हणलं, तुम्ही योग्य निर्णय घ्या आणि आम्हाला 4 उमेदवार निवडून द्या, आम्ही आपल्या प्रभागाचा विकास 100% करू। तुम्ही आम्हाला आज द्या, आम्ही तुमचे 5 वर्ष ऋणी राहू। आणि प्रत्येक जे तुम्ही आज आम्ही तुम्हाला जसं हक्काने आलो की आम्हाला तुम्ही मतदान करा, आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवलाय, पण तुमच्या कामाचं पूर्णत्व करणार ही आज आम्ही 4 मिळून हमी देतो। मीटिंगला गेले, हे आपल्या संवाद साधला उमेदवारांनी। ते म्हणतात की आम्हाला साथ द्या, आम्ही तुमचा विकास नक्की करू, अशा पद्धतीने हे उमेदवार होते। तर प्रत्येकाशी आपण या प्रभागातील 1 नंबर प्रभागातील रिपोर्ट आपण करतोय दर्शको। तर या ठिकाणी आपण वेगवेगळे माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तरी पाहत राहा, अपडेट राहा AR न्यूज आणि DP न्यूज। धन्यवाद।
खूप खूप